ठरलं तर मग मालिकेच्या 24 एप्रिलच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे प्रेक्षकांनो. म्हणजे सायली अर्जुनचा मास्टर प्लॅन असतो की आदिराजला प्रियावरती नजर ठेवायला लावून ऊर्जा संतोषला पनवेलमध्ये घेऊन येणारच. तर सुरुवातीला होतं असं की प्रिया बहाणा करून आदिराजच्या नजरेतून सुटते. एका वेटरला पैसे चारून ती आदिराजला अडकवून टाकते आणि त्यानंतर थापाडे प्रियाने असं काही मनगडं नाटक रचलेलं असतं. ती गुपचूप जाऊन संतोषची भेट घेऊन येते खरी, पण आता प्लॅन ए सक्सेसफुल झाला नाही म्हणून ऊर्जाने प्लॅन बी आधीच तयार ठेवलेला असतो. संतोषची भेट घेऊन ती त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करते, पण संतोष तिच्याशी बोलायला तयारच नसतो. तो हट्ट धरून बसतो की तो फक्त अर्जुनशीच बोलेल आणि अर्जुनला त्याच्यापर्यंत पोहोचायला स्पेशल परमिशन मिळतच नाही. पण प्लॅन बी रचून संतोषची अक्कल ठिकाणावरती आणून ऊर्जाने आता त्याला कोर्टात हजर तरी केला. पण प्रेक्षकांनो इतका मोठा ट्विस्ट आलाय की संतोषने कोर्टात प्रियाचं नाव नाही घेतलं, तर स्वतःच त्याने शांताचा खून केल्याचे आरोप स्वतःला अडकवून टाकले. अर्जुन तरी आता या खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटलाय खरा, पण आता बाकीच्या 12 जणी मिळून आता प्रियाचा 3 तेरा कशा वाजवतायत. अर्जुन आरोपातून कसा सुटतोय, ऊर्जा निदान पनवेलपर्यंत कोर्टात संतोषला कशी घेऊन येते आणि प्रियाच्या अशा कोणत्या धमकीखाली दबावाखाली येऊन संतोषने आरोप स्वतःवरती घेतलेत, ते सगळं पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत जरूर बघावा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवा. अर्जुन, सायली, चैतन्य तिघाला पण आता कळलेलं असतं की संतोष लोणावळ्यामध्ये आहे आणि प्रिया त्यालाच भेटायला गेले. तेव्हा सायली म्हणते की मग आपण लोणावळ्याला जायला हवं आहे. त्यावर अर्जुन सांगतो की मी नाही जाऊ शकत, तू किंवा चैतन्य जर गेलं तर प्रियाला संशय येऊ शकतो. चैतन्य म्हणतो की म्हणजे रविराज सरसुद्धा जाऊन चालणार नाही. म्हणजे तिथे अशी एखादी व्यक्ती जायला हवी जी हुशार असेल, धाडशी असेल, हजरजबाबी असेल. मुख्य म्हणजे समोरच्याचं तोंडून त्याला सगळं काही वधवून घेता येत असेल आणि तिथे जी परिस्थिती निर्माण होईल त्याच्यावरती मात करणारी असायला हवी. तेव्हा सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते. चैतन्याला म्हणते की तुम्ही सांगताय अगदी तशीच व्यक्ती आहे आपल्याकडे. आणि मुख्य म्हणजे तिचं ब्रीदवाक्यच ते, कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर आपला नाद करायचा नाही. सायली अर्जुनला म्हणते की मी पटकन ऊर्जाला फोन लावते. सायली ऊर्जाला फोन लावते आणि फोन स्पीकरवरती ठेवते. सायलीचा फोन जाता क्षणी ऊर्जा आनंदाने विचारते की सायली ताई, तुझा फोन येणं म्हणजे माझ्यासाठीच सरप्राईज आहे. सायली विचारते की तू कामात आहेस का, म्हणजे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुझ्याकडे. ऊर्जा म्हणते खरं तर काम आहे, पण तुझ्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे. सायली विचारते नाही म्हणजे तुझी पण केसेसची भरपूर कामं असतील ना. ऊर्जा सांगते की सायली ताई तू फक्त बोल, मी तुझ्यासाठी हजर असेल. अगं मला माहिती आहे अर्जुन दादाला कोणीतरी एका बाईच्या खुनाच्या आरोपात अडकवलं आहे ना. तू मला सांग की तुझी काय मदत करू मी. त्यावर सायली सांगते संतोष नावाचा एक माणूस आहे, त्याला भेटायचं आहे, पण आमच्यापैकी कोणीही त्याला जाऊन भेटू शकत नाही आणि पुढे नक्की काय करायचं आहे तो सगळा प्लॅन ती ऊर्जाला समजावते की संतोषची भेटून त्याच्या तोंडून सत्य कसं वधवून घ्यायचं आहे ते. आणि अर्जुनची कोर्टाची हिअरिंग दुसऱ्या दिवशी 4 वाजता आहे, म्हणजे तोपर्यंत ऊर्जाने संतोषला कोर्टात पोहोचवायचं आहे. इतकी मोठी जबाबदारी ऊर्जाला पार पाडावी लागणार आहे, पण एकटीला. या सगळ्या कटामागे प्रियाचा हात असल्याचंही सायली सांगते. हे बघ ऊर्जा, आमच्यापैकी कोणीही तिथे जाऊ शकत नाही कारण प्रियाला तसा संशय येऊ शकतो. तर तू संतोषकडे जाऊन माहिती काढून आणशील का. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो सायलीताई, तू अजिबात काळजी करू नकोस. हो सायलीताई, मी हे सगळं शक्य करून दाखवेन. मी लोणावळ्याला जाईल आणि त्या संतोषला पनवेला घेऊनच येईन आणि तो नको काळजी करूस. जर त्यासाठी पोलिसांची परवानगी हवी असेल तर ती पण काढेन मी. अर्जुन ऊर्जाला सांगतो की हे बघ
उद्या माझी कोर्टाची 4 वाजता हेअरिंग आहे. तोपर्यंत संतोषला तिथे हजर करावं लागेल. ऊर्जा त्याला शब्द देते की 4 वाजायच्या आत ऊर्जा संतोषला घेऊन पनवेलमध्ये हजर होईल. अर्जुन ऊर्जाला प्रियापासून सावध राहायला सांगतो. हे बघ, ती प्रिया काहीही करू शकते. ऊर्जा अर्जुनला सांगते की डोंट वरी अर्जुन दादा, प्रिया माझं काहीच बिघडवू शकत नाही. अरे ऊर्जा शिंदे म्हणतात मला. कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. चैतन्य ऊर्जाला म्हणतो की ऊर्जा, मी इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो तुझ्यासोबत यायला. म्हणजे तिथे जर ऑफिशियल हेल्प काही लागली तर उगाचच तुला अडचण नको यायला. सायली म्हणते की तुझ्याकडून खरं तर हीच अपेक्षा होती. अर्जुन तिला ऑल द बेस्ट म्हणतो. फोन ठेवून दिल्यानंतर सायली म्हणते की आता प्रियाची काही खैर नाही आहे, कारण तिचा विनाशकाळ आता जवळ आलाय. अधिराज प्रियाला लोणावळ्याला घेऊन पोहोचतो खरा. ती तिथे सेफ असल्याची जाणीवही करून देतो की प्रिया, तू अजिबात इथे आता कुठलाही विचार करू नकोसा. इथे तुला कसलंच टेन्शन नाही आहे. प्रिया म्हणते की हो, आणि इथे आपल्याला ओळखणारंसुद्धा कोणीच नाही आहे. वातावरणसुद्धा किती रोमॅन्टिक आहे ना. त्यावर अधिराज म्हणतो, खरं तर तो तिच्यासोबत फ्लर्ट करतो मुद्दाम. माझं लक्ष या वातावरणाकडे नाहीच आहे, कारण माझं लक्ष फक्त तुझ्याकडे. काय लाजते प्रिया, आणि मी असाच तुझ्याकडे कितीही वेळ बघत राहू शकतो. आता प्रियाला याचंच जास्त टेन्शन येतं. खरं तर तिच्या डोक्यात विचार चालू असतो की मला लवकरात लवकर इथून पळ काढावा लागेल आणि मला आधी जाऊन संतोषला भेटावं लागेल. प्रिया बहाणा करते, मी आलेच असं सांगून ती तिथल्या एका वेटरला भेटते. अधिराजचं लक्ष फोनमध्ये असतं. अधिराजला त्याच ठिकाणी अडकवून ठेवण्यासाठी प्रिया चक्क तिथल्या वेटरला पैसे चालते आणि काहीतरी प्लॅन केलेला असतो तिने. सायलीचा फोन येतो अधिराजला. अधिराज विचारतो की हा बोल वहिनी. सायली विचारते, तुम्ही पोहोचलात का लोणावळ्याला? तो सांगतो की हो. तेव्हा अर्जुन सांगतो, अधिराज ऐक, तुला जो डाऊट होता तसाच डाऊट आम्हालासुद्धा आहे की प्रिया काही खास कारणासाठी तुला तिथे घेऊन गेली. तर फक्त तुला एकच काम करायचं आहे, तिच्यावरती बारीक नजर ठेव. तिला तुझ्या नजरेआड अजिबात होऊ देऊ नकोस. पण ती प्रिया आहे, ती नेहमी 2 पावलं पुढेच राहणार. अधिराज फोनवरती बोलत असताना अचानक प्रियाने पैसे दिलेला वेटर येतो आणि अधिराजच्या अंगावरती ज्यूस सांडतो. अधिराज चिडतो, अरे यार चिकट आहे हे सगळं. वेटरने माफी मागितल्यानंतर तो वॉशरूम विचारतो आणि वॉशरूमकडे जातो. तोपर्यंत प्रिया त्याचा पाठलाग करते आणि तोपर्यंत प्रिया पार निसटत्या. इकडे अर्जुन चैतन्याचं बोलणं चालू असतं. सायली तोपर्यंत झोपण्याची तयारी करत असते. अर्जुन चैतन्याला सांगतो की हे बघ, अधिराज प्रियावरती नजर ठेवतोय, ऊर्जा संतोषकडे गेले. तू एक काम कर, शांता मावशीच्या घराबाहेर ते अतिक्रमणचं नोटिफिकेशन कोणी लावलं होतं ते जरा शोधून काढ. मला वाटतं की ते काम संतोषच असेल, तरी पण बघ. चैतन्य सांगतो की ठीक आहे, मी माहिती काढतो. आजूबाजूला कोणीतरी पाहिलं असेल ती नोटीस दारावरती लावताना, आणि तो निघूनही जातो. आता मात्र अधिराज फार वैतागलेला असतो कारण अधिराजला उल्लू बनवून प्रिया त्याच्या तावडीतून निसटलेली असते. सतत तो फोन ट्राय करत असतो. प्रिया फोनही घेत नाही. इकडे अर्जुन जेव्हा पुस्तक वाचायला घेतो, सायली येते, त्याच्या हातून पुस्तक काढून घेते. अर्जुन विचारतो की अरे. सायली त्याला सांगते, आज खूप दगदग झाली असेल ना तुमची, खूप त्रासही झाला असेल या सगळ्याचा, त्यामुळे तुम्ही आराम करा. अर्जुन म्हणतो की हो, दगदग झाली आहे खरे. सायलीच्या डोळ्यात अचानक अश्रू दाटून येतात. सायली म्हणते की तुम्ही नव्हतात ना या खोलीत, तर ही अख्खी खोली मला खायला उठली होती. मला तुम्ही जेलमध्ये आहात हा विचारसुद्धा करवत नव्हता. खूप भयानक केली माझ्यासाठी ती रात्र. तेव्हा अर्जुन अलगद तिचा हात हातात घेतो आणि सायलीचं उलट कौतुकच करतो. मी तुझी मनस्थिती समजून घेऊ शकतो बायको, की तुला काय वाटलं असेल. इथे तुला सगळ्यांना सांभाळायचं होतं आणि ते तू व्यवस्थित सावरलंच सगळं. तेव्हा सायली आपलं मन आत्ता अर्जुनकडे मोकळं करते. खरंच मी खूप घाबरले होते मनातून. सगळ्यांसमोर मी जरी धीराने राहत असले ना, तरी एकटी असताना मी खूप रडले. डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं माझ्या.
सायली अर्जुनला अचानकच मिठी मारते आणि त्याला सांगते की आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. अर्जुन कालातच असतो. सायली विचारते की कालची रात्र तुम्हाला खूप अवघड गेली असेल ना. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, कारण मला जेल बाहेरून बघायची सवय, आतून नाही. तिथल्या भिंती, तो काळोख, पोलिसांचा येणारा आवाज, ते सगळं ओळखीचं असूनसुद्धा मला खूप अनोळखी वाटत होतं. तेव्हा सायली म्हणते की जाऊ दे, ते सगळं सोडा आता. बरं आपण झोपायचं का, नाहीतर आपण असेच रात्रभर गप्पा मारत बसू. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो की ठीक आहे. जेव्हा सायली आता जाऊन बेडवरती बसते, अर्जुन पूर्णपणे ब्लँक होत जातो. त्याचं लक्ष त्या बेडकडे असतं. सायली त्याचं मन ओळखते. अर्जुनने अख्खी रात्र जेलमध्ये काढली. त्याला काय वाटत असेल आता, याची जाणीव सायलीला असते. सायली आता त्याला खुणवते आणि अर्जुन त्यावेळी एका लहान मुलासारखा सायलीच्या मांडीवरती झोपतो. त्याच्याही डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. सायली ते बघते आणि तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत. एखाद्या लहान मुलासारखं ते अर्जुनला थोपटवून झोपवते. इकडे अधिराज वेड्यासारखी प्रियाची वाट बघत असतानाच प्रिया तिथे हजर होते. पण तिला आता इतकं टेन्शन येतं की तिने ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेलेला असतो बाहेर. आणि मग ती विचार करते, अधिराजचं चिडणं आता परवडणारं नाही आहे, पण ती शातीर आहे. चुटकीसरचे मार्ग काढते. अचानक अधिराजच्या समोर जाऊन उभा राहते. तिच्या डोक्याला वगैरे मार लागल्याचं दिसतं. अधिराज घाबरत विचारतो की प्रिया, काय झालं हे? प्रिया आता हातही लावू देत नाही. अधिराजला सांगते की मी वॉशरूमला गेले होते. जेव्हा परत आले तू इथे नव्हतास अरे. आणि तितक्यात माझा नवरा आला आणि त्याने खूप मारलं मला. रडतच ती अधिराजच्या गळ्यातच पडते. अधिराजला इतका राग येतो या प्रियाचा की हिच्यासारखी इतकी खोटारडी बाई मी आजपर्यंत बघितलं नाही आहे. अर्जुनचा भाऊ किती प्रेम करतो हिच्यावरती आणि ही बाई त्यालाच बदनाम करायला निघाली. अधिराज प्रियाला आता खुर्चीवरती बसवतो. आता थापाड्या प्रियाने एक मनगढण कहाणी रचलेली असते. अधिराजला ती इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अधिराज तिला पुरता ओळखू नाही, पण ते तिला ठाऊक नाही आहे ना. ती सांगते की अधिराज, तू इथे नव्हता. माझा नवरा अचानक इथे आला आणि तो मला मारत मारत कॅफेच्या बाहेर घेऊन गेला. मी तुला हाका मारण्याचा खूप प्रयत्न केला अधिराज, आणि त्यानंतर तो मला मारत घेऊन गेला. मी कसंबसं तावडीतून सुटले, धावत आले, एका ठिकाणी लपले. तो जाण्याची वाट बघितली आणि त्यानंतर त्याच्या तावडीतून सुटून मी इथे कॅफेत आले. मला ना हा सगळा त्रास आता सहन होत नाही आहे अधिराज. माझं नशीब इतकं वाईट आहे का? मागच्या वेळेस मी काय पाप केलं असेल की इतका वाईट नवरा माझ्या आयुष्यात आला आहे. अधिराजला इतका संताप आलेला असतो ना, पण प्रियासमोर नॉर्मल राहणंच जास्त गरजेचं असतं. तो पण प्रियाच्या समोर नाटकच करतो, काळजीचा आव आणतो. प्रियासाठी त्याला खूप वाईट वाटते, तिची काळजी वाटते वगैरे वगैरे दाखवतो तिला. अधिराजला प्रिया सांगते की जाऊ देत हे सगळं आता, पनवेलमध्ये गेल्यानंतर आपण बघूच यात. अधिराज विचारतो की अगं पण त्याने तुला इथे बघितलं आहे तर मग आपण इथून जायला हवं ना. तेव्हा प्रिया सांगते की नाही, त्याने फक्त इथे कॅफेत बघितले. त्याला थोडीच माहिती आहे आपण इथे रिसॉर्टमध्ये राहतो. अधिराजही नाटकच करतो. बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी सूप मागवतो, येईलच इतक्यात. मी फ्रेश होऊन येतो असं बहाणा करून तो बाजूला जातो आणि प्रियावरती बारीक नजर ठेवून गुपचूप सायलीला फोन करतो. सायलीला तो सांगतो की वॉशरूमला जाण्याचा बहाणा करून प्रिया एका तासासाठी गायब झाले होते. सायली धक्क्याने विचारते की काय, पण ती कुठे गेली होती याबद्दल काही माहिती आहे का? त्यानंतर प्रियाने कसं तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केली, ती त्याच्या तावडीतून सुटली, अधिराजकडे पुन्हा पळत आली. हा सगळा काही ड्रामा रचलेला असतो ना. अधिराज आधी तर सायलीच्या कानावर घालतो. या सगळ्याच्या सायलीला इतका मनस्ताप होतो. सगळं खोटं बोलते आहे ही प्रिया. नक्कीच ती संतोषला भेटायला गेली असणार आहे. पण बरं झालं, प्रिया स्वतःहून जेलच्या दिशेने चालत जाते आणि तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळेलच. तुम्ही फक्त तिच्यावरती नजर ठेवा. अधिराज फोन ठेवून प्रियाकडे परत जातो.
इकडे इन्स्पेक्टर सावंतांसोबत ऊर्जा लोणावळ्याला पोहोचलेली सुद्धा असते. इन्स्पेक्टर सावंत तिथे पोलिसांशी संवाद साधत असतात की संतोष लांडगे हा पनवेलमधल्या एका खूप मोठ्या खुनाचा आरोपी आहे. त्यांचं बोलणं इन्स्पेक्टरशी झालं आहे, सिनियरशी, आणि त्यांना आता त्याला घेऊन जायचं आहे. तो कोऑपरेट करायलाच तयार नसतो. तो सांगतो की काही माहीत नाही हो आम्हाला, आणि तुम्ही असं रिटर्न ऑर्डर नसताना घेऊन नाही जाऊ शकत. दुरून ते सगळं पाहणारी ऊर्जा शेवटी आता ती पुढे येतेच आणि त्या इन्स्पेक्टरला ती सडेतोड उत्तर देते की ही घ्या रिटर्न ऑर्डर. नाही म्हणजे तुम्ही स्वतःहून सहकार्य करताय की नाही तेवढंच बघत होते. घ्या. ऊर्जा म्हणते तसं कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. आता त्या इन्स्पेक्टरला ते असे काही खडे बोल सुनावते ना की साहेब, खरं तर ना तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा आणायची गरजच नव्हती. काय आहे, नियम तुम्हाला माहिती असूच शकतात. याच्या बदल्यात तुम्हाला अटकही होऊ शकते. भारतीय संविधान कलम 186 सार्वजनिक कामात अडथळा आणणे, कोर्टाच्या कामामध्ये दखलंदाजी करणे. त्यानंतर कलम 218. कसं आहे ना साहेब, आणखीन माझी खूप सारी कलमं पाठ आहेत. नाही म्हणजे तुम्हाला ऐकायचीच असतील तर ऐकूनही दाखवते. तेव्हा तो घाबरतो आणि विचारतो की मी कुठे तुमच्या कामाच्या मध्ये आलो आहे, पण मॅडम कोण आहात तुम्ही? तेव्हा ती सांगते, ऊर्जा स्वतःची ओळख करून देते की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. कोर्टात आपल्याशी वाद करायचा नाही, कोर्टाबाहेर नाद करायचा नाही. आता तो घाबरतो, त्याची पळताभुई थोडी होते. तो सांगतो की तो हवालदाराला सांगतो की मॅडमला घेऊन जा संतोषला भेटायला. आता सावंतसुद्धा गालातच हसतात कारण ऊर्जाने काय सुतासारखा सरळ केला यार त्याला. ऊर्जा डायरेक्ट संतोषची भेट घेते. मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. तुला जरी चोरीच्या आरोपाखाली तू पनवेलमध्ये शांता कदम यांच्या खुनाचा आरोपीसुद्धा आहेस. तुला हे पण माहिती आहे की अर्जुन दादा गुन्हेगार नाही आहे. मग हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून करतो आहेस? मला हे पण माहिती आहे की खून कोणी केला हे तुला चांगलं माहिती आहे. मला त्या सगळ्याचे डिटेल्स हवेत. तेव्हा संतोष उठून ऊर्जाकडे येतो. तिला सांगतो की हे बघा, मला जे काही सांगायचं असेल ते मी अर्जुन दादालाच सांगेल. ऊर्जा जीव तोडून त्याला सांगते की अर्जुन दादानेच मला इथे पाठवले, कारण तो इथे तुझ्याकडे येऊ शकत नाही म्हणून. अर्जुन दादाला जे सांगायचं असेल तू मला सांग. अरे संतोष, बोलायची हीच वेळ आहे. जर तू आत्ता बोलला नाहीस ना तर मग तुझ्यामुळे एका निर्दोष माणसाला शिक्षा होईल आणि ते पाप तू आयुष्यभर खांद्यावरती वाहत राहणार आहेस का? हे बघ संतोष, ऐक माझं, हीच वेळ आहे खरं किंवा खोटं बोलायचे. संतोष हट्टालाच पेटतो की मला जे काही सांगायचं असेल ते मी फक्त अर्जुन दादालाच सांगेल, आणि तो जागेवर जाऊन बसतो. आता ऊर्जाचं अडचण वाढलेली असते. अर्जुनला ती पटकन कॉल करते. अर्जुन फोन घेताच विचारतो की हा ऊर्जा, संतोषने काही सांगितलं का? तेव्हा ऊर्जा म्हणते की अरे मी खूप प्रयत्न केला अर्जुन दादा, पण तो मला काही सांगायला तयार नाही आहे. तो म्हणतो की मी जे काही सांगेन ते तुलाच सांगेन. त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, बघू मी, मला स्पेशल परमिशन मिळते का ते बघतो आणि पटकन येऊन भेटतो त्याला. तेव्हा ऊर्जा सांगते की ठीक आहे अर्जुन दादा, जर तुला स्पेशल परमिशन नाही मिळाली तर मग मी शेवटचा प्रयत्न करून बघते की काही होतं आहे का ते. दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊन अर्जुन जज साहेबांची परवानगी मागतो. त्यावेळेसच तो प्रभू हजर असतो ना, जज साहेबांना तो सांगतो की कशाला अर्जुन सुभेदारांचा हा डाव असू शकतो. तेव्हा अर्जुन त्याच्यावरती भडकतो की प्लीज, हे बघा, मला परवानगीची गरज आहे, कारण इथे जर त्याला आणलं तर त्याचं तोंडून आपण सगळं काही बदवून घेऊ शकतो. तो एका खुनाचा साक्षीदार आहे, त्याच्या जीवाला धोकाही असू शकतो. त्यावर प्रभू म्हणतो की कशाला, त्याचा तोंडून गुन्हाच बदवून घ्यायचा असेल तर त्याला इथे आणूनसुद्धा बदवून घेता येऊ शकतो ना. अर्जुन सुभेदारानं तिकडे जायची काय गरज आहे? त्यावर अर्जुन खूप रिक्वेस्ट करतो, पण शेवटी जज साहेब त्याला सांगतात की हे बघा, तुम्हाला फक्त जामीन मिळाला आहे, तुम्हाला स्पेशल परवानगी मिळू शकत नाही. संतोष लांडगे त्याला आणून तुम्ही इथे त्याचा तोंडून गुन्हा वधवून घेऊ शकता, पण काय करायचं ते इथेच. कदाचित हा प्रियाचा एक डावही असू शकतो
प्रिया संतोषला जाऊन भेटून बहुतेक तेच काम करून आली असेल, कारण तिलाही माहिती आहे अर्जुन पनवेल सोडून येऊ शकत नाही आणि संतोषच्या तोंडून गुन्हा वधवून घेण्यासाठी तो कोणाला तरी तिथे पाठवूच शकतो ना. म्हणजे अर्जुनच्या अडचणीत मुद्दाम प्रियानेच वाढ आणली असणार आहे. आता अर्जुन चैतन्य घरी परततात. घरातले सर्वजण टेन्शनमध्ये असतात. प्रताप विचारतो की काय, तुला परवानगी मिळालीच नाही? अरे पण तू निर्दोष आहेस ना? कल्पना विचारते की पण आता तू पुढे काय करणार आहेस? अर्जुन वैतागतो, मला काहीच कळत नाही आहे मामा, आणि तो सायलीला बाजूला घेऊन जातो. सायली अर्जुन बाहेर येतात आणि अर्जुन पटकन ऊर्जाला फोन करतो. ऊर्जा अर्जुनला विचारते की बोल दादा. अर्जुन सांगतो की त्याला स्पेशल परमिशन मिळालेली नाही आहे. आता त्यांच्यासाठी फक्त शेवटचा ऑप्शन ऊर्जाच आहे. ऊर्जाच काहीतरी करू शकते. अर्जुन सायली खूप जीव तोडून तिला रिक्वेस्ट करतात, पण ऊर्जा आहे ती. अर्जुनला ती वचन देते की तू आता काळजी करू नकोस, कारण माझा प्लॅन बी तयार आहे. सायली म्हणते की आता ऊर्जा तूच काहीतरी कर आणि संतोषच्या तोंडून गुन्हा वधवूनच घे. ऊर्जा त्या दोघांनाही निश्चिंत राहायला सांगते. सायली अर्जुन जेव्हा घरात परततात तेव्हा सायली घरातल्यांना सांगते की कसं आहे, जेव्हा सगळेच मार्ग बंद होतात तेव्हा देवी आईला शरण जावंच लागतं आणि अर्जुनसाठी आता सर्वजण प्रार्थना करायला देवी आईकडे जातात. प्रिया मनातच आनंद साजरा करते की कसं आहे ना सायली, अर्जुन जरी संतोषला भेटला असता तरी त्याने तोंड उघडलंच नसतं. तिकडे ऊर्जा विचारत असते पोलीस स्टेशनमध्ये. इन्स्पेक्टर सावंत विचारतो, ऊर्जा मॅम, तुमचा प्लॅन बी नक्की आहे तरी काय? कारण संतोषला एवढं बोलतं करण्याचा प्रयत्न करू नये, तो काहीच बोलला नाही आहे. आता तिथलाच आधीचा परवानगी नाकारलेला इन्स्पेक्टर प्रसाद मुद्दामच ऊर्जाला हिणवतो की काय मॅडम, उगाचच तुम्ही धडपड केलीत. तेव्हा ऊर्जा त्याच्याकडे जात त्याला सडेतोड उत्तर देते की काय ना साहेब, मी लढण्याआधी हार कधीच मानत नाही हो. कसा ना साहेब, जोपर्यंत आपल्या हातात शस्त्र असतं ना तोपर्यंत आपल्याला माहिती असतं की जिंकणार आपणच आहोत. एक प्रयत्न मी केला, आता प्रयत्न तुम्ही करून बघा, कदाचित तुम्ही सुद्धा हाराल. आता ऊर्जाने असा काही संतोषचा सुमडीत गेम केलेला असतो ना, जाऊन ती संतोषला भेटते. मुद्दामच म्हणते की संतोष, तू जिंकलास अरे. नाही म्हणजे खरंच जिंकलास. काय आहे, मी अर्जुन सरांशिवाय कोणाला काहीच सांगणार नाही, हा जो हट्ट धरला होतास ना. पण बघा संतोष, नाही म्हणजे माझ्याकडे तुझ्यासाठी एक स्पेशल ऑफर आहे. अर्जुन दादाचं काय, आम्ही त्याला कसाही सोडवू, पण तुझं काय? नाही म्हणजे तुझ्यावरती तर 2-2 गुन्हे दाखल आहेत, खुनाचाही आरोप आणि चोरीचाही आरोप. पण माझ्याकडे तुझ्यासाठी ही ऑफर आहे, जर का तू अर्जुन दादाला जे काही सांगणार होतास ते मला जर आत्ता सांगितलं, खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण आता त्याचं नाव तू सांगायचं आहेस. हे बघ, ऑफर अशी आहे की माहिती तू आम्हाला दे, त्याच्या बदल्यात आम्ही तुला त्या दोन्ही आरोपातून कायमचं मुक्त करू. काय आहे, ज्याच्यामुळे तू या आरोपांमध्ये अडकला आहेत ना, आता ती किंवा तो तो तर तुला सोडवूच शकणार नाही आहे. हां, अरे कारण अर्जुन दादाला सोडवण्यासाठी आम्ही पुरावे गोळा करूच की, आणि त्याच्यावरचा एकदा का आरोप सिद्ध झाला तर मग तोही त्या खुनाच्या आरोपात गजाआड जाईल. मग तुला कोण सोडवणार? नाही म्हणजे बघा, विचार कर, आता तू अर्जुन दादाची साथ देणार आहेस की त्याची किंवा तिची साथ देणार आहेस? तेव्हा संतोष विचारात पडतो, कावराबावरा होतो. ऊर्जा मुद्दाम त्याला टाईम कमी देते. हे बघ, तुझ्याकडे फक्त 15 सेकंद आहेत, आणि ती टाईम पटापट मोजत जाते. आणि तेव्हा ऊर्जा 7 सेकंदावरती येते. आता संतोषची बेचैनी वाढते आणि तो सगळं काही सांगायला तयार होतो की शांताचा खून प्रिया सुभेदारानेच केला आहे. त्यावेळेला मी तिथेच होतो. प्रियासोबत तिथे सगळी साफसफाई, सगळे पुरावे, सगळे फिंगरप्रिंट त्यांनीच नष्ट केले आणि त्यानंतर अर्जुनला त्या सगळ्यांमध्ये अडकवलं त्याने. प्रियाने तेव्हा थोडे पैसे त्याच्या तोंडावर मारून त्याला तेथून पसार व्हायला सांगितलं होतं. तेव्हा ऊर्जा म्हणते की याची कल्पना होतीच. ती त्याला रिक्वेस्ट करते, हे सगळे तू पनवेलच्या कोर्टात येऊन अर्जुन दादासाठी साक्ष देतील? पण तो स्पष्ट नकार देतो, नाही यार नाही, मी कोर्टात येणार नाही आहे. तेव्हा ऊर्जा त्याची समजूत घालते की अरे तू
कोर्टात येऊन साक्ष दे. माफीचा साक्षीदार होतील, तुझ्यावरचे आरोप नष्ट होतील आणि तुला तुझ्या कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, त्यांच्यासोबत राहता येईल. त्यांनासुद्धा तुझी किती आठवण येत असेल ना. संतोष, तुला कळतंय का? अरे छोटे मोठे गुन्हे करणं वेगळं, पण खुनाचा आरोप आहे तुझ्यावरती. हा गुन्हा खूप वेगळा आणि गंभीर आहे. अरे एका गुन्हेगाराची साथ देऊन काय मिळणार आहे तुला आयुष्यभर? सुटशील ना या सगळ्यातून कायमचा. त्यावर तो रडत विचारतो की पण मॅडम, मी खरंच साक्ष दिली तर नक्की सुटेन. ऊर्जा त्याला वचन देते की हो हो, नक्की सुटशील तू त्या सगळ्यातून. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही आहे. तेव्हा कुठे संतोष तयार होतो अर्जुनच्या बाजूने साक्ष द्यायला आणि ऊर्जाने अर्जुनचा प्लॅन फते केलेला असतो. इकडे आता कोर्टाची वेळ झालेली असते. ऊर्जा अजूनही आलेली नाही आहे. अर्जुन, सायली, चैतन्याची बेचैनी वाढते. नुसती घालमेल होत असते त्यांची. सायली ऊर्जाला फोन करते. ऊर्जा फोन घेत नाही. चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो. तेही फोन रिसीव्ह करत नाहीत. तिकडे प्रियाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. म्हणजे भ्रम, हा भ्रम, दुसरं काही नाही. की मी अर्जुनच्या विरोधात अशी काही फिल्डिंग लावली आहे ना की ते आता काहीच करू शकत नाहीत. आता इतक्यात जज साहेबसुद्धा हजर होतात आणि कोर्टाच्या सुनावणीला सुरुवातही होणार असते. अर्जुन कोर्टाकडे परवानगी मागतो की त्याचा आय विटनेस अजून आला नाही आहे, म्हणून त्याला थोडा वेळ हवा आहे. पण ॲडव्होकेट प्रभू हा अर्जुनच्या विरोधात जज साहेबांना सांगतो की जज साहेब, जेव्हा अर्जुन सुभेदारांनी त्यांना पनवेल बाहेर जाण्याची स्पेशल परमिशन मागितली होती, तेव्हा ते म्हणाले होते की 4 वाजेपर्यंत ते हजर होतील. परवानगी मिळाली नाही तो भाग वेगळा, पण वेळ पाळली गेलेली नाही आहे. हा निव्वळ हलगर्जीपणा आहे. अर्जुन त्याला सांगतो की 4 वाजायला 5 मिनिटं आहेत अजून. मी फक्त तेवढाच वेळ मागतोय. आता जज साहेब अर्जुनला खरे खोटे सुनावतात की हे बघा अर्जुन सुभेदार, जर 4 वाजेपर्यंत तुमचा आय विटनेस आला नाही म्हणजे तोपर्यंत आपण वाट बघूयात, आणि जर तो आलाच नाही तर मग तुमची सनदही रद्द होऊ शकते कायमची. सायली सतत ऊर्जाला फोन ट्राय करत असते आणि प्रिया आनंद साजरा करत असते. अर्जुन जज साहेबांना म्हणतो की आपल्या कोर्टाचा एकच नियम आहे, 100 अपराधी आले त्यांना शिक्षा मिळाली तरी चालेल, पण एक निरपराध माणूस अडकता कामा नये. प्लीज प्लीज माझी बाजू समजून घ्यावी मिलॉर्ड. त्यावर आता तो प्रभू अर्जुनशी वादच घालतो. म्हणजे अर्जुन सुभेदारांचं नक्की काय म्हणणं आहे? जर त्यांचा आय विटनेस आलाच नाही तर त्यांना निर्दोष म्हणून सोडून द्यावं? अर्जुन त्याच्याशी वाद घालत नाही. तो म्हणतो की आपण 4 वाजायची वाट बघूयात. अर्जुन कोर्टाकडून आणखीन 5 मिनिटाचा वेळ मागून घेतो. आता थोडा वेळ कोर्टात सर्वच जण वाट बघतात. सायली अर्जुनचं टेन्शन वाढलेलं असतं, पण आता वेळ संपते आणि जज साहेब निर्णय ठोठावणार. इतक्यातच ऊर्जा संतोषला घेऊन हजर होते. ती अर्जुनला विचारते की आम्हाला पोचायला उशीर तर नाही ना झाला? आणि तिला पाहता क्षणी सायली अर्जुन दोघेही खूपच खुश होतात आणि प्रियाचे चांगलेच धाबेदान आणतात. पण खरा ट्विस्ट तर पुढे प्रेक्षकांनो. जेव्हा संतोषला कटघऱ्यात उभं करून अर्जुन त्याला विचारतो की शांताचा खून कुणी केला, तर त्याने प्रियाचं नाव घेतलेलं नाही आहे. चक्क त्याने स्वतःचंच नाव सांगितले. पण आता सर्वांना मोठा धक्का बसतो. बाहेर आल्यानंतर सायली विचारते की तुम्ही नक्की कोणत्या तरी मोठ्या अडचणीत आहात म्हणून आरोप स्वतःवरती घेत आहे. अर्जुन त्याला प्रॉमिस करतो की तुला त्या आरोपातून खरे पुरावे शोधून काढून मुक्त करेल आणि खऱ्या गुन्हेगारालाच शिक्षा होईल. प्रिया टाळ्या वाजवत तिथे हजर होते आणि विचारते की इतके प्रयत्न करूनसुद्धा शेवटी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकलाच नाहीत. त्यावर सायली तिला सनसनीत उत्तर देते, अगं माझी एक मैत्रीण फक्त आली आणि हे चुटकीसरशी या आरोपातून बाहेर पडलेत. आता माझ्या बाकीच्या 12 मैत्रिणी हजर होतील आणि मग बघू तिची वाट कशी लागते ते. आता बाकीच्या सगळेजणी एक एक करत या प्रियाच्या 3 तेरा कशा वाजवतात ना, बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो. तर ठरलं तर मग मालिकेचे खरे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून